झाडी रत्न ग्रंथावर भाष्य करण्यासाठी डॉक्टर हेमंत खडके. गिरीश भाऊंनी मला आयोजक म्हणून प्रेमाची आज्ञा दिली आहे की 15 मिनटात तू हे सगळं आटोप. भाऊ, मी अमरावतीवरून आलो, थोडा डिस्काउंट एक 5 मिनटाचा मला मिळावा अशी विनंती करतो. विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि विवेक प्रकाशन नागपूर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश गांधी, राजकारणातील विक्रमी विजयासाठी आणि बोलीभाषेसाठी प्रसिद्ध असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे, नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन या माध्यमांवर आपला अमिट ठसा उमटवणारे आणि व्रतस्थ अभिनेते असं मी त्यांचा उल्लेख करू इच्छितो, ते आदरणीय श्री मोहन जोशी. ज्यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त आपण एकत्र आलो ते ज्येष्ठ साहित्यिक, समर्पित कार्यकर्ते आणि वास्तविक अभ्यासक झाडीरत्न श्री हिरामन लांजे उर्फ रमानंद. या रत्नाची पारख करणारे झाडीरत्न या ग्रंथाचे साक्षेपी संपादक, रत्नपारखी संपादक डॉक्टर तीर्थराज कापगते आणि या ग्रंथाला आपल्या कलात्मक पैलूनं अतिशय सुंदर करणारे, त्याचं सौंदर्य खुलावणारे मोठे कलावंत विवेक रानडे. या ठिकाणी ही संपूर्ण संकल्पना सन्मान ग्रंथाची आणि या सोहळ्याची ज्यांची आहे ते श्री प्रकाश बाळबुधे, गौरव समितीचे अध्यक्ष डॉक्टर उपेंद्र कोठेकर. आणि या ठिकाणी या सोहळ्यासाठी या सभागृहामध्ये अनेक साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ते उपस्थित आहेत. आणि असं मी म्हणू शकतो की हे सुद्धा एक शेकडो चंद्रांचं एकत्र दर्शन फार असं रम्य आहे. इथे या ठिकाणी बोली महर्षी हरिश्चंद्र थोरात, अंजनाबाई खुणे, प्रदीपभाऊ दाते, बबनराव नाखले, सुरेंद्र बुराडे, विवेक रानडे, बाळासाहेब कुलकर्णी, खरं म्हणजे खूप लोकांची नावं घ्यावी या योग्यतेचे ते लोक आहेत. पण मला सतत गिरीश भाऊंचे आज्ञा माझ्या डोक्यात सुरू आहे. तर या ठिकाणी सगळ्यात आधी मी या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक, समर्पित कार्यकर्ते आणि आस्थावंत अभ्यासक हिरामनजी लांजे यांचं अभिष्ट चिंतन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि आपण सर्व एकत्रित आलो आहे त्यांच्या सोहळ्यासाठी. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं अतिशय प्रेमपूर्वक मी हिरामन भाऊंना सांगू इच्छितो की हिरामन भाऊ, पौर्णिमेच्या 909 चंद्रांची शीतलता, प्रसन्नता आणि तेज तुम्ही तुमच्या अंतःकरणात प्रयत्नपूर्वक मुरवून घेतला आहे. आणि तेच तुमच्या साहित्याच्या माध्यमातून आणि त्या सगळ्या निर्मितीच्या माध्यमातून एखाद्या रत्नाला झळाळी द्यावी तशी झळाळी तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाला दिली आहे. आणि त्या झळाळीचा हा उत्सव आहे, हा सोहळा आहे, असं मला विनम्रपणे तुम्हाला सांगावंसं वाटतं. तुमचे हात एका सृजनशील लेखकाचे आहेत, ते लिहिते राहोत. माझ्या ज्या शुभेच्छा आहेत, सगळ्यांच्या मनातल्या त्या शुभेच्छा आहेत की एका लिहिते हात तुमचे लिहिते राहोत. तुमचे पाय एका अतिशय समर्पित कार्यकर्त्याचे आहेत, ते चालते राहोत. आणि हे सगळं तुमच्या मनामध्ये आयुष्यभर तुम्ही जे हे सगळं आयुष्यभर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये मुरवून घेतलं आणि तुमच्या निर्मितीच्या निमित्तानं ते सगळं तुम्ही आम्हाला दिलं. आणि तुमचे लाडके जावई प्रकाश भाऊ यांच्या लेखातली जी इच्छा आहे ती पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो की आज तुम्हाला 80 वर्ष पूर्ण झाल्याचा हा सोहळा आहे. तर तुमचा 100वा वाढदिवस अशाच गर्दीत आणि अशाच उत्साहात आम्हाला साजरा करण्याची संधी तुम्ही आम्हाला तुमच्याकडून मिळो, अशा सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि या सगळ्या आयोजनाच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती भूमिका मला खूप महत्त्वाची वाटते गिरीश भाऊ, की
या सगळ्यांच्या मागे काय आहे जे प्रकाश भाऊंच्या निवेदनातून आपल्यापर्यंत पोचलं, की एक माणूस आयुष्यभर समर्पित वृत्तीनं काम करतो एखाद्या क्षेत्रामध्ये आणि एक मोठं काम निर्माण करतो. आणि हिरामनजींचं तर कार्य एक ललित लेखक म्हणून आहे, दुसऱ्या बाजूला झाडीबोलीचे कार्यकर्ते म्हणून आहे, तिसऱ्या बाजूला रंगभूमीचे अभ्यासक म्हणून आहेत. तर अशा वेळी त्यांनी जे एक मोठं काम उभं केलं त्याच्याविषयीची एक कृतज्ञता ह्या सगळ्यांच्या पाठीमागं आहे. आणि ही कृतज्ञता फार सुंदर गोष्ट आहे असं मला वाटतं, की ती कृतज्ञता सामान्य दिवसाला सुद्धा एका उत्सवामध्ये बदलवून टाकते. अशी एक अद्भुत त्या भावनेची शक्ती आहे. आणि एक मार्शल प्रॉस्ट नावाचा विचारवंत तर असं म्हणतो, की आपल्याला आनंद देणाऱ्या लोकांबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, कारण हे ते समर्पित शेतकरी असतात. म्हणजे हिरामन भाऊसारखे लोक हे ते समर्पित शेतकरी असतात, की जे आपल्या आत्म्याची शेती फुलवण्यासाठी आयुष्यभर समर्पित भावनेनं प्रयत्न करत असतात. मला असं वाटते की हिरामन भाऊंनी हे कार्य आयुष्यभर केलेलं आहे आणि म्हणून हा जो कृतज्ञता सोहळा आहे याच्या पाठीमागे एक खूप मोठं औचित्य आहे. त्यांच्यावर मला कवी म्हणून, कादंबरीकार म्हणून आणि कथाकार म्हणून बोलता येईल, पण मुळात त्यांचा पिंड तो कवीचा आहे. विशेषतः मी तपशील सांगत नाही कारण तो सांगितला गेला आहे, पण 1983 साली गावाकडची गाणी हे जे त्यांचं पुस्तक आलं, तर या पुस्तकाकडे आपण एक ऐतिहासिक दृष्टीनं त्याची नोंद, की ही झाडीपट्टीच्या मातीचा हा पहिला उद्गार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. झाडीबोलीचा पहिला स्वर म्हणून ऐतिहासिक त्याची नोंद घेतली जाईल. आणि तो काळ असा होता, म्हणजे ज्यावेळी ग्रामीण साहित्याची चळवळ सुरू झालेली होती, सर्वत्र निर्मिती सुरू झालेली होती आणि झाडीबोलीतून त्याचं प्रतिनिधित्व हिरामनजी लांजे यांचा हा गावाकडची गाणी संग्रह करत होता. त्याचं स्वरूप छोटं आहे खरं म्हणजे. आज जर मागं वळून पाहिलं तर ते एक लहानसा तो संग्रह आहे, पण म्हणून त्याचं ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. एखादी नदी विशाल असं पात्राचं जे रूप धारण करते तिचाही उगम छोटासा असतो आणि नदी कितीही मोठी झाली, आज झाडीबोलीची सरिता अशी सागरासारखी झालेली आहे, पण त्याचा उगम कुठेतरी 1983 साली प्रकाशित झालेल्या तुमच्या त्या गावाकडची गाणी या संग्रहामध्ये मला दिसतो. तर या दृष्टीनं तो, आणि मग यामध्ये फार सुंदर त्यांनी, मी थोडंसं सविस्तर तपशील सांगणार होतो पण तो बाजूला ठेवतो, की त्यांनी एका बाजूला बोली भाषेचं आकर्षण, की झाडीबोलीतून लिहायची इच्छा आहे, पण दुसऱ्या बाजूला संकोच आहे की ह्या बोलीचा स्वीकार होणार की नाही, प्रमाण मराठीवाले हिला स्वीकारतील की नाही. त्या तुलनेनं बाळाभाऊ आपली वैदर्भीय भाषा थोडीशी, मी भाग्यवान म्हणतो की 60-62मध्येच उद्धव शेळके आणि पाशरा गोरे आणि शरदचंद्र सिन्हांसारखे भाष्यकार मिळाल्यामुळे त्या बोलीला एक थोडी आधी मान्यता मिळाली. पण या संग्रहामध्ये तो प्रयत्न जो आहे की झाडीबोली त्यातून काय जीवनाचं अनुभूती व्यक्त करता येईल, तर त्या दृष्टीनं, आणि मग तिथला निसर्ग, धानाची शेती, कष्टाचं जीवन, तिथल्या स्त्रियांच्या भावना, चिकोलसारखी कविता, की त्याच्यामध्ये ती बाई असं म्हणते त्या सगळ्या शेतीच्या कामामध्ये तिच्या अंगाला जेव्हा चिखल लागतो, त्याला चिकोल म्हटलं आहे झाडीबोलीमध्ये, की ते तिला आपलं अंग मळलं असं वाटत नाही, तर उठणं लावलं आहे आपल्या अंगाला आईनं, अशी तिची ती भावना आहे. अशा खूप जागा या छोट्याशा संग्रहामध्ये आहेत. आणि मी तर असं म्हणेल की म्हणजे त्यांनी प्रमाण भाषेत जास्त लिहिलं असलं आणि नंतर मग त्यांनी बोलीभाषेमध्ये लेखन केलं असलं, तरीही झाडीपट्टीच्या हिरव्या पदराच्या सावलीत जन्मलेला, वाढलेला आणि कायम त्या झाडीबोलीच्या ऋणात राहू इच्छिणारा हा एक महत्त्वाचा कवी आहे. त्यांनी स्वतः झाडीपट्टीची व्याख्या जी केलेली आहे ती फार काव्यात्मक आहे. ते असं म्हणतात की झाडीपट्टी म्हणजे धरतीनं खांद्यावर घेतलेला हिरवा पदर, ही एका कवीची व्याख्या आहे आणि ती फार अर्थपूर्ण आहे, फार भावपूर्ण अशी ती व्याख्या आहे. आणि मग डॉक्टर प्रीती कापगतेंनी या प्रतिमेचं छान उलगडा केला आहे की हिरवा पदर ही केवळ निसर्ग प्रतिमा नाही, तर त्यांचं म्हणणं आहे की मायेची, वात्सल्याची, आश्रयस्थानाची, आणि पुढे त्या असं म्हणतात की सांस्कृतिक संरक्षणाची जाणीव या प्रतिमेच्या पाठीमागे आहे. मी थोडंसं आणखी पुढे जाऊन असं म्हणतो की हा जो हिरवा पदर आणि झाडीबोलीचं
एक वेगळं सांस्कृतिक भान या लोकांना आलं. हे नुसतं सांस्कृतिक संरक्षणाची जाणीव नाही, ही सांस्कृतिक अधिष्ठानाची जाणीव आहे की त्या काळामध्ये हिरामनजी लांजे आणि हरिश्चंद्र बोरकर आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांना अशी जाणीव झाली की आपलं हे अधिष्ठान आहे. झाडी बोली हे नुसतं बोली नाही आहे, हे आपल्या सगळ्या जगण्याचं सांस्कृतिक अधिष्ठान आहे. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी झाडीबोलीची चळवळ सुरू झाली असं मला वाटतं. आणि पुढे या लोकांनी जे अफाट काम केलं. आता गंमत अशी आहे की हिरामनजी यांच्याविषयी बोलताना हरिश्चंद्र बोरकरांबद्दल बोलल्याशिवाय ते पूर्ण होत नाही, आणि बोरकरांवर बोलताना ते हिरामनजी यांचा उल्लेख केल्याशिवाय ते पूर्ण. आणि त्यांच्यासोबत खूप लोक आहे. खरं म्हणजे इथे कटरे साहेब बसलेले आहे. काही प्रातिनिधिक नावं मला खरं म्हणजे मी आणली आहे काढून की ज्यांनी खूप महत्त्वाचं काम या झाडीबोलीच्या संदर्भात केलेलं आहे. तर त्या अर्थानं मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं भंडारा जिल्ह्यात जवाहरनगरला त्या लांजे साहेबांच्या घरी हे सगळं झाडीबोलीची चळवळ तिचा उगम झालेला आहे. त्याचे ऐतिहासिक संदर्भ संपादक तीर्थराज कापगदे यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी टिपून ठेवलेले आहेत. आणि मग खूप बरं, एका बाजूला तिथलं सृष्टी सौंदर्य त्यांनी टिपलं, पण तिथल्या समस्यांची सुद्धा त्यांना जाण आहे. गरिबीचं चित्रण आहे, स्त्रियांचं जे काही एक पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये दुय्यम जगणं आहे ते तिथे आलेलं आहे. आणि गरिबीच्या स्तरात कोणत्या वेगळ्या समस्या स्त्रियांना भेडसावतात. म्हणजे पहा, एक साधी रचना, गीतसदृश रचना, पण एका गरीब स्त्रीची तक्रार काय आहे, समस्या काय, की खोपडीलं नसबाई लावावालं दारगा, खोपडीलं नसबाई लावावालं दारगा, बसल लपून छानी टपलेलं चोरगा, जवानीत अजबाई गरिबाची नारगा, कामालं परदेशात गेला भरतारगा. म्हणजे काम, रोजगार नाही, बाहेर जावं लागतं. अशावेळी श्रीमंतांच्या स्त्रिया सुरक्षित राहतात. खरी भीती असते ती गरिबांच्या, ज्या झोपडीला दार नाही त्या स्त्रियांना. अशा वर्गीय जाणीवासुद्धा याच्यामध्ये कशा येतात. आणि त्यांची आत्ता जी रचना आपण, मी तुमची लाडाची राणी, ती लावणी सदृश तुम्ही माझो गर्दनी, हरू हाताना संदोक उघडा, आना घेऊन कोष्टव लुगडा, फार अशी उत्तरा केळकरांच्या आवाजामध्ये फार अशी गोड रचना ती आहे. ईश्वरविषयक कविता त्यांचे जावई प्रकाश भाऊ यांनी, मलाही त्या खूप वेगळ्या वाटल्या. मला असं वाटतं की एका बाजूला त्यांची ईश्वरावर श्रद्धा आहे, पण जेव्हा खूप बाहेरची विसंगती दिसते, विषमता दिसते, तेव्हा ते शंकित होते. त्यांची श्रद्धा जी आहे ती, आणि मग ईश्वर ही गोष्ट त्यांच्यासाठी प्रश्नांकित होते की तो आहे की नाही बाबा. आणि मग त्या ठिकाणी ते वेगळी कविता लिहितात, त्या फार वेगळ्या उठून दिसणाऱ्या आहे. म्हणजे मला दगडात दोन खाचा, त्यात बसविल्या काचा, मूर्तीचं वर्णन आहे ते. मला एकदम आरती प्रभू आठवले की दोन डोळे दोन खाचा, प्रश्न येतो कुठे आसवांचा. तर इथे सुद्धा एक कर्मकांडाकडे आपली श्रद्धा न जाऊ देता सामाजिक विश्लेषणामध्ये जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा ते संतासारखं ईश्वराशी मोकळं बोलतात. एक ओळ तर मला इतकी आवडली की ते देवाला म्हणतात की भक्त म्हणे देवा नका लावू मना, शेतीतच याना आता मुक्कामाला. म्हणजे संतांनी जसं विठ्ठलाला आपल्या घरगुती कामात घरगड्यासारखं लावून टाकलं, संदर्भ तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, तसं मला वाटते हिरामनजी यांची इच्छा आहे की बाबा ते चूर्णा आणि काय असतं ते आणखी रोवणा, त्याच्यासाठी तू आता आमच्या मदतीला ये. खूप वेगवेगळे सूत्र आहेत, धर्मनिरपेक्षता आहे, भेदाभेदानी हा म्हणजे समाजातल्या आर्थिक सामाजिक भेदानी हा कवी त्रस्त होतो. आणि मग तो पुन्हा की का माणसांमध्ये अशी दरी निर्माण झाली. आणि मग त्यांच्या अशा ओळी एकदम आपल्याला भावतात. ते असं म्हणतात की हे द्वैत एकदाचे, हे द्वैत एकदाचे मिटवून एक व्हावे, हे द्वैत एकदाचे मिटवून एक व्हावे, अद्वैत साधुनिया मानव्य आचरावे. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या कवींचा, लेखकांचा, संतांचा ज्या गोष्टीसाठी आटापिटा आहे तर एका चांगल्या समाजाची निर्मिती, हाही कवी त्याच दिशेनं समाजाला नेण्यासाठी धडपडतो.
सोन्याचा पिंजरा ही त्यांची कथाही अशी थोडी वेगळी आहे की एका श्रीमंत कुटुंबात गेलेल्या मुलीला हळूहळू त्या श्रीमंतीमध्येच कसा पिंजरा आपल्या भोवती सगळा त्याच्यात आपण कसं अडकून पडलो आहे याची जाणीव होते. ती काही बंड करत नाही, विद्रोह करत नाही, पण तिला जाणवतं की हा सुद्धा एक पिंजरा आहे. सुखासीन श्रीमंत आयुष्य हा सुद्धा स्त्रियांसाठी एक पिंजरा असतो अशी जाणीव त्या कवितेमध्ये आपल्याला दिसेल. झाडीबोलीच्या संदर्भात, त्या चळवळीच्या संदर्भात तर मी या दोन्ही महापुरुषांना म्हणजे हिरामनजी लांजे, हरिश्चंद्र बोरकर आणि त्यांचे सगळे कटरेंसारखे आणि अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये, मी जाहीर विनम्र अभिवादन करतो. कारण खरंच म्हणजे अंतःकरणातून करतो. त्याचं कारण असं की प्रमाण मराठीसुद्धा गिरीशभाऊ सध्या धोक्यात आहे आणि तिला वाचवण्यासाठी सुद्धा आता काहीतरी जाणीवपूर्वक करायची गरज आहे. अशा वेळी जे लोक झाडीबोलीसाठी, वऱ्हाडी बोलीसाठी काम करतात त्यांचं मोठेपण आणि त्यांचा त्याग आपण हा लक्षात घेतला पाहिजे. मला या ठिकाणी खलील जिब्रानचं एक विधान या संदर्भामध्ये मला महत्त्वाचं वाटतं की ते असं म्हणतात की जे लोक आपल्या भूमीमध्ये पिकणारं अन्न खात नाहीत, खलील जिब्रान लेबनानचा खूप मोठा जागतिक कीर्तीचा विचारवंत आहे, की जे लोक आपल्या भूमीत पिकणारं अन्न खात नाहीत त्यांची भूक कधीही भागत नाही. जे लोक आपल्या भूमीत विणलं जाणारं वस्त्र नेसत नाहीत त्यांचं नागडेपण कधीही झाकलं जात नाही. आणि जे लोक आपली मायबोली आपल्या मायबोलीत बोलत नाहीत त्यांचा आवाज कुठेही पोचत नाही. मला असं वाटतं की जिथे आता प्रमाण भाषा संकटात आहे तिथे हे लोक आणि कोणत्या काळामध्ये आज झाडीबोली असो, वऱ्हाडी असो, या प्रादेशिक बोलींना आज एक वेगळं महत्त्व आहे. जागतिक पातळीवर गणेश देवींसारखा माणूस असो किंवा साहित्य अकादमीमध्ये भालचंद्र नेमाडे आणि रंगनाथ पठारेंसारखे साहित्यिक असो, आज बोलीभाषा तुम्ही साहित्य अकादमीचे चर्चासत्र पहा, बोलीभाषेवर किती चर्चासत्र असतात. पण या लोकांनी त्या काळात काम केलं ज्या काळामध्ये बोलींना हिनवलं जात होतं, कमी लेखलं जात होतं. मी आणि तीर्थराज जेव्हा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला 1983-84 साली एकत्र आलो तेव्हा मी वऱ्हाडी बोलीभाषेतून आलो, हा इकडे झाडी बोलीतून आलेला. पण आम्हाला आमच्या बोलण्याची तेव्हाही लाज वाटायची की बाबा आपल्या बोलण्याला हसतील, म्हणून आम्ही प्रमाण मराठी बोलण्यासाठी धडपडत होतो. यातला पॅराडॉक्स लक्षात घ्या, यातला एक विरोध लक्षात घ्या की त्या काळी संकोच म्हणून आम्ही वऱ्हाडी बोललो नाही, वऱ्हाडी बोलता येत होती. आता वऱ्हाडीचं महत्त्व कळते, झाडीबोलीचं महत्त्व कळते, पण सराव नाही, त्याच्यामुळे वऱ्हाडी किंवा झाडीबोली बोलता येत नाही. निष्कर्ष काय, लसावी काय की तेव्हाही आम्ही बोलीभाषा बोललो नाही आणि आताही बोलीभाषा बोलू शकत नाही. अर्थात म्हणून तिचं महत्त्व कमी होत नाही. आणि मला असं वाटतं तो शुभदाताईंच्या बोलण्यामध्ये तो झाडीबोलीच्या चळवळीचा इतिहास आला म्हणून मी ते संदर्भ टाळतो. पण या लोकांचं खूपच मोठं काम हे आहे आणि इतिहासामध्ये त्याची नेहमीसाठी नोंद राहील. आणि त्यामुळे मला असं वाटतं त्यांची सगळी पुस्तकं पहा, ती संमेलनं पहा. 3रं जिल्हा साहित्य संमेलन भंडाऱ्याला जे घेतलं त्याला हरिश्चंद्र बोरकरांना सावंतवाडीवरून हिरामन लांजेंनी बोलावलं आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा झाडीबोलीचं एक विषय ठेवल्या गेले आणि बोली वाचवा तर भाषा वाचेल असा उद्घोष त्या ठिकाणी केला. आणि त्या आज गिरीश भाऊ विक्रम वाटतो, रेकॉर्ड वाटते मला हे की बोली भाषेची 33 संमेलन झालेले. 33 संमेलनं ही खूप मोठी गोष्ट वाटते मला. आणि आज तिला एक मान्यता आहे आणि आज खूप चांगले चांगले लोक त्याच्यामध्ये लिहित आहेत. नवीन तरुण पोरांना त्याचं महत्त्व कळते आहे आणि ते सभा म्हणजे व्यासपीठं गाजवत आहेत. पण कुठेतरी तो बिगुल फुंकला गेला तो लांजे यांच्या घरी आणि सगळं आयुष्य त्यांनी आणि हरिश्चंद्र बोरकर आणि त्यांचे सगळे हे शिलेदार यांनी समर्पित केलं. तेव्हा कुठं आता झाडीबोलीचा असा डंका सगळीकडे वाजत आहे. एका ठिकाणी म्हणजे आता पुढे 5व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे हिरामनजी जेव्हा अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी केलेलं जे भाषण आहे ते खूपच महत्त्वाचं मला वाटतं की त्यांचे जे 2-3 मुद्दे आहे पहा की एक म्हणजे आपण म्हणजे झाडीबोली ज्या प्रदेशात बोलली जाते आणि आपण तिथून शहरात येऊन नोकऱ्या करतो की आपण आपल्या मनात एक न्यूनगंड आहे आणि आपण पटकन हिंदीमध्ये बोलतो किंवा प्रमाण मराठीत बोलतो. आणि दुसरं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जर आपली भाषाच बोललो नाही
तर ते जे भाषक आहेत आपले, जे आपण ज्या ठिकाणातून आलो, आपली जी पृष्ठभूमी आहे, तर त्या लोकांचा आणि आपला जिव्हाळा कसा राहील. पुढे वऱ्हाडीबद्दलही फार जिव्हाळ्यानं ते त्यांनी लिहिलेलं आहे. खरं म्हणजे झाडी बोलीचे समर्थक असताना वऱ्हाडीचं कौतुक करण्याची गरज नाही, पण त्यांच्या मनाचा मोठेपणा त्या ठिकाणी दिसतो. वऱ्हाडीला त्यांनी मोठी बहीण म्हटलेलं आहे की बा आमचा वऱ्हाडीला विरोध नाही, पण एक छोटी बहीण म्हणून झाडीबोलीचं पण एक महत्त्व आहे. मी हिरामनजी, मी स्वतः पश्चिम विदर्भातला आणि वऱ्हाडीच्या अंगाखांद्यावर 16 वर्ष खेळलेला शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. मी भाषावैज्ञानिक दृष्टीनं झाडीबोली लहान बहीण आहे की वऱ्हाडी मोठी बहीण आहे हे ठरवतील भाषावैज्ञानिक, पण मी भावनेच्या बळावर सांगतो की झाडीबोली आणि वऱ्हाडी ह्या मला जुळ्या बहिणी वाटतात. कारण त्या मी जे 16 वर्ष वऱ्हाडी माझ्या कानावर पडली, इतके सगळे शब्द झाडीबोलीतले आणि वऱ्हाडीतले सारखे आहेत. आणि मला त्याच्यामुळे एक 4-5 शब्द निदान मला इथे सांगण्याचा मोह होतो की मला झाडीबोली तिथे मोहन वेगळी वाटत नाही की बाबा आंबील, काऊन, मंदार, हे काय आला, हे काऊन, हे जोरदार आपल्याकडचं. भाकरीचा कुटका असो, फडक्याचा पालो असो, तिकडे पालू म्हणतात थोडा. नंतर इचार, इचू, इनबाई, गुतला, घटकाभर, चहडशील, कहाडशील, जन्मोजन्मी, जीद, झोक, जवाई, तिगस्ता, धरतरी, नंदा, नंदा घरोघरी, हेवा परोपरी, असं एक भुलाबाईचं गाणं आहे. तर नणनला म्हटलं आहे ते. प्रसाद, पांदन, बाजार, बह्याड. बह्याड तर आपला म्हणजे ट्रेंड काय म्हणू त्याला, आपलं ओळख, आयडेंटिटी असायला पाहिजे की पुण्या मुंबईत माझी पोरगी पुण्यात, बह्याड शब्द ऐकला की बाबा विदर्भातला माणूस आहे. जवळीकता वाटते, म्हणते प्रेम वाटते एकदम. बुडगा, बुडगी, भेव, मुंदी, याद, रायजो, पायजो, कर्जो, यंगलो. आता असं थोडा फरक आहे. काही ठिकाणी रचा य होतो, म्हणजे अबार तर आमच्याकडे अभाय होते, कारा तर इकडे काया होते, अल्ला अळ्ळा होते तिथे ळ होतो, टोटाचं तोटा होते, दाटनचं दाटन होते, थोडा फरक आहे. तर एक लक्षात घ्या की हिरामनजींनी रंगभूमीविषयी आणि झाडीपट्टीविषयी जे लेखन केलं, त्या लेखनाचं कौतुक के. ज. पुरोहितांसारख्या एका पंडित लेखकानं सुद्धा केलेलं आहे. आणि विशेषतः झाडीरत्नाचे संपादक तीर्थराज कापगते यांनी असं म्हटलेलं आहे, समग्र झाडीपट्टी या ग्रंथाविषयीचं त्यांचं असं वाक्य आहे की हा जो बृहत ग्रंथ आहे हा झाडी प्रदेशाच्या अभ्यास वाटेवरचा मार्गदर्शक दीप आहे. मला असं वाटतं किंवा म्हणजे किशोर सानप यांनीसुद्धा हिरामनजींवर त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारं असं भाष्य केलेलं आहे. काय म्हणतात पा किशोर सानप की भाषा आणि बोलीच्या परिसस्पर्शाने पावन झाल्यावर तो सुगंध साहित्याच्या भूमीत रुजविणारा आणि बोली साहित्याच्या ध्यासात सतत कार्यप्रवृत्त असलेला हा अथक लेखक आणि निरंतर कार्यकर्ता आहे. किती एक एक शब्द त्यातला महत्त्वाचा आहे. या माणसाच्या जीवनात झाडीबोलीचं काय स्थान आहे, निर्मितीमध्ये काय स्थान आहे, त्याच्यावर प्रकाश टाकणारं हे भाष्य आहे. कुटुंबवत्सलता त्यांची, मैत्रीभाव, त्याबद्दलही खूप बोलण्यासारखं आहे. पण मी आता समारोप करतो आहे त्यापूर्वी हा जो ग्रंथ आहे ज्याचे संपादक तीर्थराज, म्हणजे तीर्थराजची खरंच संपादकीय कौशल्याची अगदी परमावधी मला तिथे दिसते. आणि जे सौंदर्यमूल्य विवेक रानडे यांनी त्या ग्रंथाला प्राप्त करून दिलं आहे ते सुद्धा ते पाहण्यासारखा आणि वाचण्यासारखा तो ग्रंथ झालेला आहे. विषयाची यादी, अनुक्रमणिका, अगदी फोटोतले स्लोगन्ससुद्धा खूप सुंदर आहेत. तुम्ही सगळ्यांनी हे नुसतं हिरामनजी लांजेंचं कौतुक नाही आहे, याच्यामध्ये झाडीबोलीचा एक इतिहास, त्या चळवळीचा इतिहास, त्याचा दस्तावेज म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. पण एक समारोप करताना मला असं वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये बरीचशी प्रतिकूलता होती. हिरामनजींच्या बालपण, गरीब कुटुंबात जन्म, शिक्षणाची सोय नाही, मग दुसरीकडे जावं लागलं, मग पुढे त्यांना विज्ञान शाखा घेतली, त्यामुळे साहित्याचा संबंध नाही, कविता आवडत होत्या पण मार्गदर्शन नाही. बरं, नोकरी अशा ठिकाणी करावी लागली. मला फारच हा विरोधाभास की ज्या माणसाच्या मनामध्ये तुकारामाचे शब्दाचे शस्त्र सतत असे पिंगा घालत आहेत, त्या माणसाला खरोखर युद्धात कामात येणाऱ्या प्रत्यक्ष शस्त्रांचं संरक्षण करावं लागलं. मग हा एक वेगळा पॅराडॉक्स त्यांच्या आयुष्यामध्ये आहे. पण
मला आता उलटं बघूया की अशा त्या प्रत्यक्ष शस्त्रास्त्रांमध्ये राहूनही मनात कुठंतरी अहिंसा आणि करुणा असल्यामुळे ते शब्दांच्या शस्त्राकडे वळले, असाही त्याचा अर्थ लागतो. पुढे चळवळ, मग चळवळीत कार्यकर्ते आले आणि मग पुढे तो कारवा बनत गेला. आज खरंच झाडीबोलीचा एक असा विशाल समुद्र झाला आहे आणि कारवा तयार झालेला आहे. पण हे आजचं चित्र आहे. ज्या काळात या लोकांनी सुरुवात केली, म्हणजे हरिश्चंद्र थोरात असो किंवा हिरामनजी लांजे, तेव्हा ते एकटेच होते, कमी लोक सोबत होते आणि परिस्थिती प्रतिकूल होती. पण या लोकांनी त्या प्रतिकूल परिस्थितीसमोर ते डगमगले नाही आणि त्यांनी आपलं हे जे ध्येयनिष्ठता आहे आणि समर्पित वृत्तीनं काम करण्याची अखंड तो ध्यास जो आहे तो सोडला नाही. अशा लोकांसाठी नाधो मानुरांची एक सुंदर कविता आहे. त्या कवितेमध्ये जणू काही या ध्येयनिष्ठ आणि झपाटलेल्या लोकांचं एक स्वगत आलेलं आहे. ते स्वगत तुमच्यासमोर, ते शब्द मी समर्पित करतो या निमित्त हिरामनजी लांजे यांना. ते शब्द असे आहेत की मीच माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो, मीच माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो, आडवाटेने पिसाटाच्या परी बेहोश झालो, ना कुठे आधार आणिक ना गतीला अंत होता, फक्त पायीच्या बळाला जागता आवेग होता, ना क्षिती होती कशाची मी मला उधळीत गेलो, ना क्षिती होती कशाची मी मला उधळीत गेलो, अनधुळीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो, अनधुळीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो, मज कळेना चालताना दुःख कैसे फूल झाले, मज कळेना चालताना दुःख कैसे फूल झाले, अन कुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले, अक्षरे चुरगाळीता मी अमृताचे कुंभ प्यालो, अक्षरे चुरगाळीता मी अमृताचे कुंभ प्यालो, अन उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो, अन उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो. हिरामन भाऊ, तुमच्या त्या सगळ्या समर्पित कार्यकर्त्याच्या पायावर मी या ठिकाणी सगळ्यांच्या समक्ष नतमस्तक होतो आणि माझे शब्द थांबवतो. धन्यवाद डॉक्टर खडके. आपल्या भूमी